मुलीचं रोजचं एक बेसिक रुटीन ठरलेलंच असतं. झाडू, पोछा, क्लिनिंग, पूजा, स्वयंपाक आणि हेच काम करण्यात आपला दिवस कसा जातो हे आपल्याला कळत नाही. कारण ही कामे आपण सर्वसाधारणपणे करत असतो, वारंवार तीच क्लिनिंग करतो आणि घरात जर लहान मुले असतील ना तर आपला दिवसही कसा जातो हे आपल्याला कळत नाही. पण हीच कामे जर आपण स्मार्ट पद्धतीने केली तर आपला भरपूरसा वेळ वाचू शकतो. तर मैत्रिणींनो, मी अंकिता आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशीच काही किचन अँड होम इम्प्रूव्हमेंट टूल शेअर करणार आहे जी नक्कीच तुमचा वेळ वाचवण्यात तुम्हाला मदत करतील. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण प्रत्येक जण रेग्युलर देवाची पूजा करतो. पूजा करताना बरेच जणांना धूप जाळायची सवय असते, नाहीतर काही लोक अगरबत्ती देखील लावतात. तर मी देखील रोज पूजा करताना आणि संध्याकाळी दिवा लावला की अशा प्रकारे जुन्या दिव्यात धूप जाळायची मला सवय होती. त्यामुळे काय व्हायचं की बरेचदा धूप जळल्यानंतर त्यामधलं जे पावडर आहे ना ते पूर्ण त्या मॅटवर पसरायचं. मग वारंवार मला ती मॅट क्लीन करावी लागायची आणि दिसायलाही घाण दिसायचं. तर त्यासाठी मी मस्त हे धूपबत्ती होल्डर मागवलेलं आहे. दिसायला बघू शकता खूप सुंदर आहे, अगदी रिजनेबल प्राइसमध्ये मिळालं. होल्डरच्या आत एक लोखंडी वाटी दिलेली आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला धूप जाळायचं असतं. दिसायलाही सुंदर दिसतं. हे धूप होल्डर बंद केल्यावर धूपचा जो धूर निघतो, धुवा निघतो, तो दिसायला अगदी सुंदर दिसतो. देवघर खूपच जास्त प्रसन्न वाटतं. या धूप होल्डर सोबत मी अगरबत्ती होल्डर देखील मागवलं होतं, कारण ही वस्तू मी जवळजवळ 1-1.5 वर्षापासून यूज करत आहे. जेवढ्या काही मी होम इम्प्रूव्हमेंट टूल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या सगळ्या आफ्टर यूज रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्याबरोबर मला एक सुंदरसं अगरबत्ती होल्डर देखील मिळालं होतं. बट आमच्या महाराजांनी जेव्हा मी या घराचं वास्तू केलं ना तेव्हा घरात अगरबत्ती जाळायला मनाई केली आहे. तर बघू शकता असं काही अगरबत्ती होल्डर आहे. हे देखील दिसायला खूप सुंदर आहे. डायरेक्ट अगरबत्ती जाळली तर त्याचा जो पावडर असतो तो पूर्ण प्लेटमध्ये पडलेला असतो आणि तो दिसायला घाण दिसतो. असा अगरबत्ती होल्डर जर यूज केला तर अगदीच दिसायला छान दिसेल. आता हिवाळा म्हटलं की प्रत्येकाच्या फ्रीजमध्ये कुठल्या ना कुठल्या पालेभाज्या तर स्टोअर केलेल्याच असतात व प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या फ्रीजमध्ये पालेभाज्या स्टोअर करतात. तर काही जण वेगवेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करतात, तर काही जण पेपरमध्ये रॅप करून. तर मला देखील पेपरमध्ये वेगवेगळ्या पालेभाज्या रॅप करून एका प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवायची सवय होती. त्याचबरोबर जे कोथिंबीर असतं ना ते मी अशा प्रकारच्या एका प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवते. तर बरेचदा तुम्ही देखील नोटीस केलं असेल आणि मी देखील बघितलं की ज्या पालेभाज्या असतात ना पेपरमध्ये अशा रॅप करून ठेवल्या तर लवकर सुकल्या जातात. या व्यतिरिक्त आपल्याला बरेचदा शोधावं लागतं की कुठल्या पेपरमध्ये कुठली भाजी ठेवलेली आहे. आता कोथिंबीर तर मी वेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करते, त्यामुळे मला कोथिंबीर शोधावी लागायची नाही. पण पालक किंवा मेथी किंवा कुठलीही हिरवी भाजी शोधायची असेल तर मला सगळं पेपर ओपन करावं लागायचं. तर यामुळे काय होतं की आपला भरपूरसा वेळही जातो. या व्यतिरिक्त फ्रीजमध्ये पहिलेच जागा कमी असते, स्टोरेजही भरपूर लागतो आणि या व्यतिरिक्त या सगळ्या भाज्या फ्रीजमधून काढल्या की ओट्यावर पसारा देखील व्हायचा. तर यासाठीच एक सोल्युशन म्हणून मी मस्त होम इम्प्रूव्हमेंट टूल मागवलं आहे. मी अशा प्रकारचं एक कंटेनर मागवलं आहे. तुम्ही पाहू शकता या कंटेनरमध्ये अशा प्रकारे 3 कप्पे दिलेले आहे आणि या कप्प्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या स्टोअर करू शकता. क्वालिटी खूप मस्त आहे. या कंटेनरचा यूज तुम्ही भाज्या व्यतिरिक्त दुसरा कुठल्याही वस्तू स्टोअर करण्यासाठी करू शकता. जसं बरेच जणांना फ्रीजमध्ये खराब होणारी कडधान्य स्टोअर करायची सवय असते, तर ती कडधान्य देखील स्टोअर करण्यासाठी तुम्ही या कंटेनरचा यूज करू शकता. याचा फायदा असा आहे की एकाच ठिकाणी वस्तू तुम्हाला मिळेल. जसं तर मी पालेभाज्या स्टोअर केलेल्या आहे, जेव्हाही मला याची गरज असते ना फक्त हा एक डब्बा मला फ्रीजमधून काढायचा असतो. या व्यतिरिक्त फ्रीजमधलं जे स्टोरेज आहे ते देखील सेव्ह झालेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी भरपूरशी भांडी असतात ज्याची आपण क्लिनिंग व्यवस्थित करू शकत नाही. आता तुम्ही इथे बघू शकता ही जी खिसणी आहे यामध्ये बघा छोटे छोटे होल्स केलेले आहे आणि ते होल्स वरती असल्यामुळे आपण जेव्हा त्याला हाताने घासू तेव्हा आपल्या हाताला ते होल्स रुतू शकतात. त्यामुळे त्या भागाची क्लिनिंग करणे डिफिकल्ट आहे. त्याचबरोबर ही अद्रक खिसणारी खिसणी. तर यासाठी मी मस्त हे ब्रश मागवलेले आहे. हे ब्रश जवळजवळ 2 वर्षापासून मी यूज करत आहे आणि हे ब्रश खरंच मॅजिक आहे. खूप इझिली कुठलीही घाणेरडी वस्तू असेल ना जिथे आपला हात पोचू शकत नाही ती वस्तू क्लीन करण्यासाठी याचा खूप चांगल्या प्रकारे यूज होतो. तर यामध्ये 3 ब्रश दिलेले आहे.
तिघांना वेगवेगळे ब्रेसलेट्स दिलेले आहे। एकाचे ब्रेसलेट्स थोडेसे हार्ड आहे, एकाला सिल्वर आहे, एकाला गोल्डन दिलेले आहे, एक थोडेसे हार्ड ब्रेसलेट्स दिलेले आहे। आता बाकी तुम्ही खिसणी बघू शकता किती क्लीन आहे, पण खिसणीचा हा भाग बघू शकता घाण झालेला आहे, कारण त्यामध्ये आपला हात व्यवस्थित पोहोचू शकत नाही, जो स्क्रबर असतो ना तो जाऊ शकत नाही। त्याचबरोबर ही अद्रक खिसणारी खिसणी ही देखील वरच्या साईडला खूप घाण झाली आहे। तर पहिले मी काय करायची की अशी भांडी ताराच्या घासणीने घासायची, असं नाही की त्याच्याने क्लीन होत नाही, भरपूरसा वेळ लागतो। या व्यतिरिक्त ही ताराची घासणी हाताला रुतते आणि ती प्रत्येक कॉर्नरमध्ये जाऊ शकत नाही। आता बघू शकता ही जी खिसणी आहे मी ताराच्या घासणीने क्लीन केली आहे आणि तुम्हाला वॉश करून दाखवते, तरी देखील एवढं घासून देखील क्लीन झालेली नाही। पण आता मी तुम्हाला या छोट्याशा ब्रशनी तुम्हाला क्लीन करून दाखवते। अगदी सेकंदात यावर जेवढा काही मळ बसलेला आहे ना तो पूर्णपणे निघालेला आहे। मी तुम्हाला वॉश करून दाखवते। त्या व्यतिरिक्त हे ब्रश जे आहे तुमच्या हाताला देखील रुतणार नाही, तुमचे हात एकदम क्लीन राहणार। या ब्रशचा उपयोग तुम्ही ही भांडी क्लीन करण्याव्यतिरिक्त कढईचे जे कॉर्नर्स असतात किंवा कुकरचे जे झाकण असतात त्यामध्ये आपला हात जाऊ शकत नाही, गॅसच्या शेगड्या क्लीन करण्यासाठी, म्हणजे जिथेही खूप जास्त मळ साचलेला आहे ते मळ क्लीन करण्यासाठी तुम्ही या ब्रशचा उपयोग करू शकता। त्यामुळे मला तरी वाटते की प्रत्येक किचनमध्ये ही स्मार्ट टूल्स असायलाच हवी। मैत्रिणींनो, बरेचदा काय होतं की आपल्याला एखाद्या शर्टची बटन लावायची आहे किंवा एखाद्या शर्टला शिलाई मारायची आहे किंवा एखादी ड्रेस फाटलेला असेल, थोडीशी शिलाई निघालेली असेल तर ती करायची आहे, तर आपण छोट्या छोट्या अशा कामासाठी काही टेलरकडे जात नाही। अशी छोटी छोटी अल्टरेशन आपण घरीच करत असतो। त्यासाठी प्रत्येकाच्या घरी असा एक सुई धाग्याचा डब्बा असतोच। तर इथे बघू शकता माझ्याकडे देखील हा एक डब्बा आहे, त्यामध्ये पेन मध्ये सुई स्टोअर केलेली आहे, मेजरमेंट टेप आहे, त्याचबरोबर 2-3 रीड देखील आहे। पण बरेचदा काय होतं की कुठल्याही कपड्यावर आपण कुठलाही धागा यूज करू शकत नाही। जर लाल कलरचा ड्रेस असेल आणि त्यावर तुम्ही पांढरा धागा यूज करत असाल तर तो दिसायला किती घाण दिसेल। मग तुम्ही कितीही चांगलं अल्टर करत असाल तरी देखील ते दिसायला छान दिसणार नाही। तर त्यासाठीच मला तरी वाटते की प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचा सुई धाग्याचा डब्बा असायलाच हवा। अगदी रिझनेबल प्राइस मध्ये हा मिळतो, मी लोकल मार्केट मधूनच घेतलेला आहे, बट खूप युजफुल टूल मला असा वाटला। बघू शकता यामध्ये सगळ्या कलरचे धागे दिलेले आहे, त्याचबरोबर एक छोटीशी कैची दिलेली आहे, मेजरमेंट टेप दिलेली आहे। बरेचदा छोट्या सुईमध्ये धागा टाकणे खूप कठीण काम वाटतं, त्यासाठी 2 थ्रेडर दिलेले आहे। ज्या टिकटॉकच्या बटन्स असतात ना त्या देखील काही बटन दिलेले आहे, साध्या शर्टसाठी बटन दिलेले आहे। मीन्स शिलाईसाठी जे बेसिक सामान लागतं ना ते सगळ्या छोट्या छोट्या वस्तू या बॉक्समध्ये दिलेल्या आहे। त्या व्यतिरिक्त लहानापासून मोठ्यापर्यंत असं सुईचं कलेक्शन आहे आणि त्या सुई अशा प्रकारे वरच्या बॉक्समध्ये स्टोअर केलेल्या आहे आणि त्या निघणार देखील नाही। अशा प्रकारे बॉक्सला फिरवावं लागेल, मग तिथे जशी जशी गॅप येईल ना त्यानुसार आपल्याला ही सुई काढावी लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही या बॉक्सला लॉक करून ठेवू शकता। बघा एकाच ठिकाणी शिलाईशी रिलेटेड पूर्ण सामान दिलेलं आहे, तर असा एक बॉक्स आपल्या प्रत्येकाच्या घरात असायलाच हवा। अशा प्रकारचा सोप डिस्पेन्सर तुम्ही भरपूरशा YouTube व्हिडिओजमध्ये बघितलेला असेल। हा देखील खूप युजफुल टूल आहे। यामुळे जी साबणीची बचत आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात होते, कारण तुम्ही डायरेक्टली जर भांड्याची साबण यूज केली ना ती भरपूर लागते, बट या प्रकारे लिक्विड भरपूर कमी प्रमाणात लागतं। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं लिक्विड टाकायचं आहे, त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे एक लिक्विड रेडी करून त्यापासून भांडी घासायची आहे। खूप चांगला फेस निघतो। या व्यतिरिक्त दिसायलाही हे छान दिसतं, नाही तर साबण पूर्ण पाण्याने विरघळून जाते आणि लवकर संपते। या व्यतिरिक्त बरेच जणांना डायरेक्टली लिक्विड देखील यूज करायची सवय असते आणि डायरेक्टली तुम्ही डिशवॉश लिक्विड यूज करून बघा, एक बॉटल जवळजवळ 7 ते 8 दिवसात नाही तर 15 दिवसात संपते। पण अशा प्रकारे जर डिशवॉश लिक्विड यूज केला तर जवळजवळ एक बॉटल 1 महिन्याच्या वरती जाते। बरेच जण भांडी घासायसाठी भांड्याची साबण वापरतात, तर ते देखील या सोप डिस्पेन्सरचा यूज करू शकतात। त्यासाठी तुम्हाला भांड्याची जी साबण असते ती खिसून घेऊन त्यामध्ये पाणी घालून एका बॉटलमध्ये तुम्ही लिक्विड तयार करून ठेवा आणि जेव्हाही तुम्हाला भांडी घासायची आहे तेव्हा ते लिक्विड या सोप डिस्पेन्सरमध्ये घालून तुम्ही भांडी घासू शकता। त्यानुसार देखील तुम्ही साबणीची बचत करू शकता। आता हे तर झालं भांडी घासण्याबाबत, बट भांडी धुताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, बरेच जण अशा प्रकारच्या टोपल्यामध्ये धुतलेली भांडी ठेवतात। तर माझ्यासोबत काय व्हायचं, जेव्हा ही वॉश केलेली भांडी मी या टोपल्यात ठेवायची तर ते वॉश केलेलं जे पाणी असायचं ते ओट्यावर सांडायचं आणि ते पाणी खाली पडावं नाही म्हणून मी अशा प्रकारे समोरच्या साईडला
एक कापड ठेवायची, कारण माझा जो ओटा आहे ना त्याला अशी सायडिंग दिलेली नाही. आजकालचे जे मॉडर्न ओटे असतात ना त्याला सायडिंग लावलेली नसते, आणि तसंही या नॉर्थ साईडला तुम्हाला सायडिंग लावलेले ओटे दिसणारच नाही. त्यासाठीच मी मस्त असा एक होम इम्प्रूव्हमेंट टूल मागवलेला आहे. हा एक ड्रेनेज ट्रे आहे जो मी या भांड्याच्या टोपल्याच्या खाली ठेवणार आहे, जेणेकरून जेव्हाही मी भांडी वॉश करणार पूर्ण पाणी या ट्रेमध्ये जमा होणार आणि खाली त्या पाण्याचा गोंधळ होणार नाही. मला कॅबिनेट देखील क्लीन करावे लागणार नाही. आता तर डायरेक्टली असे टोपलेच मिळतात ज्याला ट्रे अटॅच असतो, जो आपण इझिली काढून त्यातलं पाणी फेकू शकतो. पण माझ्याकडे ऑलरेडी हे भांड्याचं टोपलं होतं, त्यामुळे मी हा ट्रे विकत घेतला आहे. जर तुमच्याकडे भांड्याचं टोपलं नसेल ना, तुम्ही डायरेक्टली ड्रेनेज ट्रे असलेलंच भांड्याचं टोपलं घ्या, कारण या वस्तू आपण एकदाच घेतो, वारंवार या वस्तू आपण घेत नसतो. तर बघू शकता पूर्ण जे पाणी आहे भांड्यातलं त्या ट्रेमध्ये जमा झालेलं आहे. जेव्हाही मला हे भांड्याचं टोपलं खाली ठेवायचं असतं ना, तर मी अशा प्रकारे पूर्ण पाणी खाली सिंकमध्ये फेकून देते आणि त्यानंतर हे टोपलं खाली ठेवते आणि त्यानंतर ओटा इझिली क्लीन करते. त्यामुळे ओटाही दिसायला छान दिसतो आणि माझा भरपूरसा वेळ वाचतो. मैत्रिणींनो, ही बघा माझ्या घराची सुंदरशी बाल्कनी. सुंदर सुंदर प्लांट्स आम्ही डेकोरेट करून ठेवलेले आहे. बट जेव्हा मात्र या बाल्कनीची क्लिनिंग करायची वेळ येते ना, तेव्हा मात्र खूप कसरत करावी लागते, कारण प्रत्येक प्लांट उचलून त्याच्या खालची जी टाइल्स आहे ती क्लीन करावी लागते. नाहीतर त्यावर खूप डाग पडतात आणि ते डाग मग रेग्युलर क्लीन केले नाही तर निघणार नाही. तर त्यासाठी मी मस्त असे प्लांटर स्टँड मागवलेले आहे. अगदी रिझनेबल प्राइसमध्ये मिळाले. जवळजवळ 6 महिन्यापासून हे प्लांटर स्टँड मी यूज करत आहे. या व्यतिरिक्त या स्टँडमध्ये आपण जो ड्रेनेज ट्रे खाली ठेवतो पॉटच्या, तो ट्रे ठेवायसाठी एक वेगळी जागा दिलेली आहे. तो ट्रे पाणी जमा झाल्यानंतर आपण कुंडीला न उचलताच काढू शकतो. त्यामुळे जर ड्रेनेज ट्रे देखील क्लीन करायची असेल तर आपल्याला कुंडी उचलायची देखील गरज नाही. या व्यतिरिक्त खालच्या साईडला एवढी गॅप आहे की आपण इझिली फक्त झाडू मारून ही बाल्कनी न वॉश करता देखील क्लीन करू शकतो. तर त्यामुळे माझं हे काम वाचलेलं आहे. तुम्हाला जर अशीच प्लांटची आवड असेल तर तुम्ही देखील हे स्टँड मागवू शकता. तर बघू शकता किती इझिली मी ही बाल्कनी क्लीन केलेली आहे. तुम्ही बघू शकता या स्टँड्सवर मी मोठे मोठे प्लांटर्स ठेवलेले आहे. मीन्स एक स्टँड जवळजवळ 10 ते 12 किलोचं वेट कॅरी करत आहे. तर खूप मस्त क्वालिटी आहे. तर तुम्हालाही आपल्या बाल्कनीमध्ये झाडं वगैरे ठेवायला आवडत असेल आणि त्याची क्लिनिंग करणे डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही नक्कीच हे स्टँड घ्या आणि आपल्या बाल्कनीला डेकोरेट करा. दिसायलाही छान दिसेल आणि तुमची बाल्कनी देखील नेहमी क्लीन राहील. तर मैत्रिणींनो, ही होती काही स्मार्ट टूल्स ज्याचा उपयोग करून आपण आपला भरपूरसा वेळ वाचवू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या घराला क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवू शकतो. तर हे प्रोडक्ट्स तुम्हाला मागवायचे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून मागवू शकता. तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.